राजकारणाने गेली 25 वर्ष करत आहे, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर खरं तर त्यांचा आणि माझा जवळचा संबंध आला। अनेक वेळा आज राजकीय सत्तांतर झालीत, राजकीय अनेक घडामोडी झाल्यात आणि त्या घडामोडीमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम जर कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी केलं असेल तर ते मला अमित सामंत यांनी वारंवार या ठिकाणी केलं आणि सातत्याने एका भूमिकेशी ठाम राहण्याचा निश्चय खरं तर करण्यासाठी सुद्धा त्यांनी सातत्याने मला मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर त्यांच्या पक्षामध्ये चूक झाल्यानंतर सुद्धा आपण शरद पवार साहेबांकडून ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्यावर सुद्धा निष्ठावंत राहिलं पाहिजे, कारण त्यावेळी यावेळी आता सत्ता कुठे नाही आहे, परंतु असं असताना सुद्धा आपल्या जे पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व करण्याचं काम गेल्या 2 वर्षांमध्ये अमित सामंत यांनी प्रभावीपणे या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता हळूहळू वेगाने वाढत या ठिकाणी आहे। खरं तर अमित सामंतांकडे पद नसताना सुद्धा अनेक लोकांचे संपर्क, अनेक अधिकाऱ्यांशी संबंध ठेवून, अनेक लोकांचा मित्रपरिवार ठेवून त्या लोकांना जी आपल्या पद्धतीने मदत करता येईल त्यासाठी सगळ्यांशी संबंध चांगले ठेवण्याचं काम अमित सामंत यांनी केलेलं आहे। आणि अमितजी सामंत मंचावर उपस्थित असलेले आमचे वैभवजी नाईक आमदार साहेब, आमचे राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, संदेशजी पारकर, प्रसादजी रेगे, सतीशजी सावंत, संजयजी पडते, आमचे विवेकजी तामणकर, सगळेच मान्यवर मंडळी, सगळ्यांची नावं नाही घेत, समोर उपस्थित असलेले सर्व, तुमचं भावी आयुष्य अतिशय सुखाने, समाधानाने आणि तुमची राजकीय कारकीर्द भव्य आणि दिव्य होऊ देत अशा शुभेच्छा आज तुम्हाला वाढदिवसानिमित्त देते। खरं तर अतिशय कर्तृत्ववान आणि परखड असं नेतृत्व आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्यांच्या माध्यमातून लाभलं, हे आमचं भाग्य आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये त्यांनी धुरा सांभाळली आणि अतिशय म्हणजे जेव्हा एकही पंचायत समिती सदस्य नव्हता, जिल्हा परिषद सदस्य नव्हता, ना सरपंच, काहीच नसताना त्यांनी धुरा घेतली आणि नक्कीच याच्या पुढच्या काळात असं चित्र आता आहे की पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतो। खरंच त्यांचं व्यक्तिमत्व एकंदरीत बघितलं तर त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे। प्रशासनावर पकड असणारं व्यक्तिमत्व, म्हणजे सत्ता असू दे किंवा नसू दे त्यांच्याकडे काय जादू आहे कळत नाही की कुठलाही फोन केला, कुठल्याही अधिकाऱ्याला फोन केला की काम होणार नाही असं होतच नाही। आणि राजकारणात असं असतं की विश्वास ठेवणारी व्यक्तिमत्व खूप कमी असतात, पण त्यांना एखादी गोष्ट सांगितली की डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, हे मी अनुभवलेलं आहे, जाणवलेलं आहे। आणि दिलेला शब्द पाळणं म्हणजे काही होऊ दे, शब्द दिलाय ना मग तो पाळणारच असा व्यक्तिमत्व म्हणजे अमितजी सामंत। आणि कधी त्यांना फोन केला, काही अडचण असली तर सांगतात तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, मी बघतो। म्हणजे हे आधाराचे आणि विश्वासाचे जे शब्द असतात ते एक भाऊच देऊ शकतो आणि ते आदरणीय आजी अमित दादा यांच्या माध्यमातून मला दिसतो। त्यामुळे तुम्हाला खरंच मला एक भाऊ हक्काचा मिळाला असं मला सांगायला आनंद होतोय। आणि खरंच तुम्हाला आज वाढदिवसानिमित्त बरेच जण सगळ्या पक्षातली मंडळी आलीत आणि तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, खूप छान वाटलं आणि हे असंच तुमचा परिवार खूप मोठा होऊ देत, तुम्हाला चांगलं आरोग्य मिळू देत अशी आज मी प्रार्थना करते। आणि अजून एक त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे, आता आपण बघतोय त्यांचा फोटोमध्ये मागे बॅनरवर एक फोटो लागलाय, त्याच्यामध्ये त्यांची तब्येत जास्त दिसते पण आता ते बारीक झाले, आज योगा दिवस आहे म्हणजे तो पण आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे, त्यांच्याकडे सारखा जरासं फिटनेस सगळ्यांनी आपल्याला केला पाहिजे आणि घेतला पाहिजे आणि तो आदर्श त्यांच्याकडनं घेण्यासारखा आहे। त्यामुळे म्हणजे खाण्याचं पथ्य असेल म्हणजे कुठलंही असं आवडलं म्हणून जास्त खाणं नाही किंवा सगळं परफेक्ट आहे त्यांचं, त्यामुळे हा एक आदर्श सगळ्यांनी आजच्या जीवनशैलीमधनं त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे आणि तो घेऊयात। आणि आज तुम्हाला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आमच्या सर्व राष्ट्रवादी परिवाराकडनं शुभेच्छा देते। मी एक सहकारी म्हणून सगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत होतो, त्यावेळी सातत्यानं त्या जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम हे अमित सामंतांनी आंदोलनाच्या माध्यमातून असेल सातत्यानं त्या ठिकाणी केलं आणि एक युवा कार्यकर्त्यांमध्ये, राष्ट्रवादीमध्ये आणि जनतेमध्ये एक विश्वासार्हता निर्माण केली। आणि म्हणून आज एक राष्ट्रवादीचा एक जबाबदार जिल्हा प्रमुख म्हणून या भागामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा विचार
रुजवण्याचं काम अभिजित सामंत यांच्या नेतृत्वाखाली त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. खरं तर या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची त्यांना करावी लागली आणि ते कोणालाही आवडलेलं नाही आणि त्याच्यामुळे कणकवलीमध्ये सुद्धा मतदारसंघामध्ये यावेळेला निश्चित परिवर्तन होणार आणि आम्हाला जे काय पाहिजे, सगळ्या जिल्ह्याला जे काय पाहिजे ते आपल्याला कणकवलीमध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मनुष्य अमित ते आहेत त्या एका परिस्थितीमध्ये, एका काळामध्ये अशा संघर्षमय अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं आणि पुढे सुद्धा आपल्याला अशाच तऱ्हेने काम करायचं आहे. आमचं सगळ्यांचं एक भाग्य आहे की आम्हाला एक अशा तऱ्हेचा योग्य अशा तऱ्हेचा अध्यक्ष मिळालेले आहेत. अमित सामंत योग्य विचार जाणतात आणि त्याप्रमाणे त्यांचे मित्र जे आहेत आपले आव्हाड साहेब हे सातत्याने शरद पवारांचे शिलेदार ज्याला म्हणतात, लढणारे शिलेदार, तशा तऱ्हेने त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे आव्हाड साहेबांनी आणि त्याच्याच बरोबर अमित सामंत यांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना इथे चांगल्या तऱ्हेचा अध्यक्ष, अशा तऱ्हेचं सगळ्यांना सांभाळून घेणारा अध्यक्ष, अशा तऱ्हेचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना सुद्धा पुढचं भविष्य 25 वर्ष त्याने काम केल्यानंतर मग त्यांना त्यांच्यासाठी ज्या शुभेच्छा आम्ही सगळेजण देत आहोत की त्यांना विधान परिषदेवर त्यांना स्वीकारलं जावं आणि त्यांना तशा तऱ्हेची संधी मिळावी आणि त्याचप्रमाणे त्यांनी जो आज एक चांगल्या विचाराचा मार्ग स्वीकारलेला आहे त्या मार्गानेच या सगळ्या गोष्टी पुढे घडणार आहेत आणि मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णपणे शुभेच्छा देतो. होणार आहे एक आमदार भावी संदेश पारकर आणि सतीश सावंत. एकावर एक पे सुशांत राहिला आहे पण सुशांत थोडं थांबू शकतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सुशांत नाईक अतुल रावराणे ठीक आहे, आम्हाला मित्र येतो, थांबू शकत तुमच्यासाठी काय करायचं. माझे जवळचे मित्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते यांच्यासारख्या माणसाला तर कित्येक चांगली प्रलोभनं दाखवली गेली होती, परंतु त्यांनी सुद्धा आदरणीय उद्धव साहेबांबरोबर राहायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती योग्य ठरणार आहे हे भविष्य काळ आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात दाखवून देणार आहे. जरी आज आपण या मतदारसंघात काही मतांनी मागे असलो तरी मला 100% खात्री आहे की नाईक साहेब पुढच्या वर्षीचा माझा सत्कार वाढदिवसाचा हा कॅबिनेट मंत्र्याच्या हस्तेच होणार आहे आणि 2-3 आमदार असणार आहे व्यासपीठावरती, वाईट वाटून घेऊन. तर अशा सुद्धा म्हणजे मला असं तुम्हाला या शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. आज या वाढदिवसाच्या निमित्ताने मला खूप बरं वाटतं की दोडामार्ग पासूनचे सुद्धा आमचे कार्यकर्ते एवढा पाऊस असताना सुद्धा इथे आलेले आहेत आणि मग कुठेतरी आपण वर्षभर जे काहीतरी काम करत असतो त्याच कामाची ही पोचपावती आहे असं मला वाटत असतं. आज दोडामार्गची लोक सुद्धा आले आहेत, देवगडचीच लोक सुद्धा आले आहेत, जे आम्ही कधीच अपेक्षा करत नाही की एवढ्या लांब तरी यावं आणि खरंच ते आज स्वखर्चाने इथे आलेले आहेत. स्वतःचे एवढा पावसाचा दिवस असूनही केवळ आपल्या अध्यक्षाला शुभेच्छा द्यावा, मला शुभेच्छा द्यावा याच्यासाठी आपण इथे आलेला आहात. आपण सर्वजण आज इथे उपस्थित आहात. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांचा मी नम्रतापूर्वक स्वीकार करतो आणि असेच आणि वाढदिवसाच्या वेळी खरंच कळतं की अरे हो हे सुद्धा गुण आपल्यामध्ये आहेत आणि मग आपण नवीन उमेदीने आणि नवीन इच्छेने कामाला लागतो. असं प्रत्येक वेळी घडतं. समजा जर एकाच वेगवेगळ्या नेत्यांचे वाढदिवस लाईनीत आले तर एका जिल्ह्यात कमीत कमी 10 ते 15 आमदार त्या आठवड्याभरात होऊ शकतात. तर त्याच्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा हा एक वेगळा प्रकार असतो आणि त्याच्यासाठी खरं खुरं काम करणं हा सुद्धा एक वेगळा प्रकार असतो असं मला वाटतं. आपल्याला माहित आहे की बरेच वेळा अनेक लोकांनी आता सांगितलं की बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला होता की ज्यावेळी मला वाटतं गेल्या वर्षीच्या वाढदिवसाच्या नंतर आमच्या पक्षात फूट पडली, मला वाटतं ती 8-10 जुलैच्या दरम्यान फूट पडली. पण कुडाळ मधल्या आम्ही जेवढी लोक होतो कधीही कुडाळ तालुक्यात आम्ही एकट्याने कोणीही निर्णय घेत नाही. प्रत्येक जण एकमेकाला विचारून सामूहिक आम्ही निर्णय घेतो. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की आम्ही अजितदादांकडे जाऊ कारण अजितदादा